नमस्कार. निफ्टी सध्या एका खूपच इंटरेस्टिंग वळणावर उभा आहे, जिथे तो पुढे कुठे जाईल याचा अंदाज लावणं खरंच खूप कठीण झालंय. चला तर आपण एकत्र मिळून या कोडाला सोडवण्याचा प्रयत्न करूया. सध्या मार्केटमध्ये दोन गोष्टी एकदम समोरासमोर उभ्या आहेत. एकीकडे आहे भारत-अमेरिका व्यापार कराराची एक जबरदस्त पॉझिटिव्ह बातमी, जी बाजाराला वर खेचू पाहते, पण त्याचवेळी दुसरीकडे टेक्निकल चार्ट्स मात्र धोक्याचा इशारा देत आहेत. मग प्रश्न हा आहे की बाजाराचं नक्की म्हणणं काय आहे, तो कोणत्या दिशेने जाईल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं डिटेक्टिव्ह बनावं लागेल. चला मग एक एक करून पुरावे तपासूया. पण थांबा, कोणत्याही चांगल्या डिटेक्टिव्हला तपासासाठी काही हत्यारं लागतात, बरोबर? तसंच मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. चला ते पटकन समजून घेऊ. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर सपोर्ट म्हणजे बाजारासाठी एक फ्लोर किंवा तळ, जिथून किंमत खाली जायला थांबते, आणि रेझिस्टन्स म्हणजे एक सीलिंग किंवा छत, जिथे किमतीला वर जाताना अडथळा येतो. आपलं दुसरं हत्यार आहे ऑप्शन्स. हे म्हणजे बाजाराच्या दिशेवर लावलेले अंदाजच असतात असं समजा. जर वाटत असेल की बाजार वर जाईल तर ट्रेडर्स कॉल ऑप्शन विकत घेतात, आणि जर वाटत असेल की बाजार खाली जाईल तर ते पुट ऑप्शन घेतात. सोपं आहे नाही का? आणि आपलं तिसरं आणि शेवटचं टूल आहे ओपन इंटरेस्ट, ज्याला OI असंही म्हणतात. याचा सरळ अर्थ आहे की एखाद्या विशिष्ट प्राइस लेवलवर किती बेट्स किंवा सौदे अजूनही ओपन आहेत. यामुळे आपल्याला कळतं की मोठे प्लेयर्स म्हणजे मोठे गुंतवणूकदार कुठे आपली पोझिशन्स घेत आहेत. ओके, तर आता आपलं डिटेक्टिव्ह टूलकिट तयार आहे. चला तर मग आपल्या पहिल्या सुगाव्याकडे वळूया, आणि तो आहे प्रत्यक्ष प्राइस चार्ट. बघूया हा चार्ट आपल्याला काय गोष्ट सांगतोय. चार्टवर नजर टाकल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते की इथे एक मोठी लढाई सुरू आहे. बाजार सध्या वरच्या बाजूला 26,000च्या आसपास एका मजबूत भिंतीला म्हणजे रेझिस्टन्सला, आणि खालच्या बाजूला 25,500च्या सपोर्टला म्हणजे एका मजबूत तळाला धरून आहे. म्हणजे अक्षरशः एका रेंजमध्ये अडकलाय. आणि गंमत म्हणजे ही जी 26,170 ते 26,250 ची लेवल आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. विश्लेषकांच्या मते ज्या लोकांनी आधी या लेवलवर खरेदी केली होती ते आता तोट्यात आहेत. त्यामुळे किंमत पुन्हा तिथे पोहोचताच ते आपली पोझिशन विकून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. साहजिकच यामुळे विक्रीचा दबाव आणखी वाढेल. ठीक आहे, तर चार्टवरून आपल्याला ही लढाईची स्थिती कळली. आता वळूया आपल्या दुसऱ्या सुगाव्याकडे. पाहूया की ऑप्शन्स मार्केट जिथे मोठे सौदे होतात तिथे काय चित्र दिसते. ऑप्शन्स मार्केट आपल्याला हेच सांगतं की जास्तीत जास्त ट्रेडर्स कुठे आपले पैसे लावत आहेत, आणि जिथे सर्वात जास्त सौदे असतात तिथे एक नैसर्गिक अडथळा तयार होतो. आणि इथे बघा, डेटा अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात जास्त कॉल ऑप्शन्स म्हणजे तेजीचे सौदे कुठे आहेत, तर ते आहेत 26,000 आणि 25,800च्या लेवलवर. याचा अर्थ ही एक प्रचंड मोठी भिंत आहे जी निफ्टीला वर जाण्यापासून रोखू शकते. त्याचवेळी खाली 25,500 आणि 25,000वर पुट रायटर्स बसले आहेत, जो एक मजबूत सपोर्ट आहे. अगदी बरोबर, तज्ज्ञांचंही हेच म्हणणं आहे. मोतीलाल ओसवालचे चंदन तापारिया म्हणतात की ऑप्शन डेटानुसार बाजाराची एक मोठी रेंज 25,200 ते 26,200 आहे, पण सध्या तरी बाजार 25,500 ते 26,000च्या छोट्या रेंजमध्येच खेळताना दिसतोय. तर आतापर्यंत दोन महत्त्वाचे पुरावे आपल्या हाती लागले आहेत, चार्ट आणि ऑप्शन्स डेटा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही एकाच दिशेने इशारा करत आहेत. चला आता आपला तिसरा आणि शेवटचा सुगावा तपासूया. पाहूया की मार्केटमधले मोठे एक्सपर्ट्स काय म्हणतायत. आणि इथेही निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. कोटक निओच्या विश्लेषकांच्या मते जोपर्यंत निफ्टी त्याचा मागचा हाय म्हणजे 26,330 ची पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत बाजाराची रचना सेल ऑन राईज अशीच राहील. म्हणजे प्रत्येक वाढीवर विक्रीचा दबाव येण्याची शक्यता आहे. ओके, तर आता आपल्याकडे तीनही सुगावे आहेत. आता वेळ आली आहे या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून एक पूर्ण चित्र तयार करण्याची. बघूया हे मार्केटचं कोड आपल्याला सोडवता येतंय का. तर आपण काय पाहिलं? चार्ट सांगतोय की 25,900 ते 26,101 मजबूत भिंत आहे. ऑप्शन्स डेटा सांगतोय की सगळ्यात मोठे सौदे 26,000च्या वर बाजार जाणार नाही यावर लागले आहेत. आणि एक्सपर्ट्सचं मत आहे की रॅलीवर विक्री करा. म्हणजे तिन्ही पुरावे एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की बाजार सध्या एका रेंजमध्ये अडकला आहे. इथे एका बाजूला तेजी आणणाऱ्या बातम्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंदीचे तांत्रिक संकेत. आणि या दोन्हीमध्ये एक रस्सीखेच सुरू आहे जिथे कोणीच जिंकायला तयार नाहीये.
मग या सगळ्या तपासाचा शेवट काय किंवा यातून आपण काय टेकअवे घेऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचा एकच आकडा जर लक्षात ठेवायचा असेल तर तो आहे 26,000. ही आहे बाजाराची लक्ष्मण रेषा. तेजीवाल्यांना जर आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर त्यांना ही पातळी निर्णायकपणे तोडावीच लागेल. म्हणून सध्याचं सार हेच आहे की या दोन्ही बाजूंवर लक्ष ठेवावं लागेल. जर निफ्टीने 26,100च्या वर टिकून राहिला तर बाजारात नवीन तेजी येऊ शकते. पण जर 25,500ची पातळी तुटली तर मात्र बाजारात आणखी घसरण पाहायला मिळू शकते. तर आता मैदान तयार आहे, लेव्हल्स सगळ्यांना माहीत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की ती एक ठिणगी कोणती असेल, ती एक बातमी किंवा घटना कोणती असेल जी या शांततेला भंग करेल आणि बाजाराला त्याची पुढची मोठी दिशा देईल.